हाय, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कमेंटवरून एका ताईंची कमेंट आली, त्यांनी नाव वगैरे दिलेलं नाहीये. तर 36 साईज 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग दाखवा म्हणून त्यांनी मेसेज म्हणजे कमेंट केलेली आहे आपल्याला. तर त्यांच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यांनी माप वगैरे कुठलेच टाकलेले नाही. शक्यतो माप टाकायला विसरू नका, माप टाकत जा. म्हणजे पूर्ण उंची तुमची काय आहे, बाहीची उंची काय आहे, जेणेकरून मला डिटेलमध्ये तुमचा व्हिडिओ जो तुम्ही म्हणत असाल कटिंगचा तो बनवता येईल. तर 36 साईजसाठी आपण 3 पीस प्रिन्सेस कटसाठी शोल्डर मुंड्याचे माप किती आणि कसे घ्यायचे ते बघणार आहोत. त्याआधी मी सगळ्यात आधी सरळ रेषा टिक करून घेते. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिक पासून पेपर पॅटर्न तयार मिळतात, जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक 4 टक्स, बोटनेक प्रिन्सेस कट, सभ्यसाची, 1 टक्स असे वेगवेगळे प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला जर यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे, कार्ड पेमेंट सुद्धा आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकतात. तर आता बऱ्याचशा महिला आहेत 36 साईजच्या, त्यांची काही महिलांची उंची तयार 14 इंच असते, काही महिलांची उंची 14.5 इंच असते, काहींची 15 इंच असते तयार. तर मी 14.5 इंच तयार घेणार आहे आणि त्यात 1 इंच प्लस केलेला आहे, म्हणजे 15.5 इंच. तर पाठीमागच्या गळावरून त्यांनी कुठलेही माप पाठवलेले नाहीत आपल्याला. तर पाठीमागचं 10 इंच गळ्यासाठी घेऊयात आपण. तर पाठीमागचा जर गळा 10 इंच असेल तर त्यासाठी शोल्डरचं माप आपल्याला टाकायचंय 6 इंच. आणि ज्या ताईंनी पूर्ण नाव आणि पूर्ण डिटेलमध्ये जर मला व्हिडिओचं पाठवलेलं असेल, जसं की 36 साईज कटोरी बनवा किंवा 36 साईजची पूर्ण उंची इतकी आहे, बाही इतकी इंच आहे, हे ज्या महिला पाठवतील पूर्ण डिटेलमध्ये त्यांचंच मी व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट. अर्धवट पाठवू नका, पूर्ण माप पाठवत जा मला, जेणेकरून मला पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बनवता येईल. हे काय होतं की आता तुम्हाला गळ्याची उंची किती इंच हवी सांगता येत नाही मला पण, आणि तुम्ही सांगितलेलं नाही, त्यामुळे मला मापही घ्यायला कळत नाही. तर शोल्डरचं माप घेतलेलं आहे 10 इंच, पाठीमागच्या गळ्यासाठी 6 इंच, मुंडा घेतलेला आहे आपण 6.5 इंच, 36 साईज आहे, 36चा चौथा भाग आहे 9 इंच. पाठीमागचे जे आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे ते 2 इंच ठेवलेलं आहे. तिथूनही सरळ रेषा टिक करून घेऊयात. 1.5 इंच क्रॉसमध्ये रेषा आणि 1.5 इंच या साईडला, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फुगा येऊ नये, म्हणजे काखेमध्ये ब्लाऊज गोडा होऊ नये, त्यासाठी आपण इथं टिक करून घेत असतो. 1.5 इंच वरून आपल्याला मार्जिन टिक करून घ्यायचं आहे आणि आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण गोल आकार दिलेला आहे. मुंड्याच्या शेपला बघू शकता, अतिशय सुंदर असा गोल आकार आलेला आहे. आणि असाच आकार तुमचाही मुंड्याचा शेप आला पाहिजे. आता 10 इंच गळा आहे, तर त्यासाठी आपल्याला फक्त 2.25 इंच आपल्याला गळा रुंदीचं माप घ्यायचं आहे. 10 इंच पाठीमागचा गळा, त्यात अर्धा इंच प्लस असं 10.5 इंच वरती टिक करायचं आहे. थोडा मी गळा पसरट दाखवणार आहे. 36 साईज आहे, 2.25 इंच प्लस अर्धा इंच आपण इथं घेतलेला आहे गळा पसरट करण्यासाठी. आणि फक्त जर तुम्हाला यू आकार हवा असेल, गळ्याचं जास्त पसरट नको असेल, तर इथं सुद्धा तुम्हाला 2.25 इंच घ्यायचा आहे आणि गळ्याला शेप द्यायचा आहे. आता पाठीमागचा गळा 10 इंच आहे, त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने 1.5 इंच डाऊन करून घ्यायचं. हे डाऊन करायला विसरायचं नाही. तुम्ही जर हे डाऊन केलं नाही तर शोल्डर सुद्धा गळू शकतात, फिटिंग गळ्याची व्यवस्थित बसत नाही. आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. 36 साईज आहे. 36चं कंबर 32 पण असतं, 30 पण असतं, 34 पण असतं. तर मी इथं 32 इंच कंबर घेणार आहे. त्याचा चौथा भाग 8 इंच, 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन, असं आपण हे माप टाकलेलं आहे. इथून आपल्याला सरळ रेषा घ्यायची आहे. आता इथं सरळ रेषा आली. बरेचसे मला कॉल येतात किंवा मेसेज पण येतात, ताई आम्ही जे टिक करतो किंवा कटिंग करतो त्याची जी रेषा आहे ती अशी सरळ येत नाही. पण आता 36 साईज आहे आणि तुमचं कंबर जर 30 इंच असेल तर ते कशा पद्धतीने येईल ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला. छातीपेक्षा जर कंबर खूप कमी असेल
आता समजा 30 इंच कंबर असेल तुमचं, तर 30चा चौथा भाग किती येतो? 7.5 इंच. ठीक आहे, 7.5 इंच. पाठीमागचा टक्स 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे काय झालं, क्रॉसमध्ये रेषा आली की नाही तुमची, ही बघू शकता सरळ रेषा येणार नाही. मी तुम्हाला फक्त टिक करून दाखवते की कशा पद्धतीने क्रॉसमध्ये रेषा सुद्धा येऊ शकते. जर कंबर तुमचं कमी असेल तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये येईल. अजून कंबर कमी झालं तर अजून क्रॉसमध्ये येईल. कंबर जर जास्त असेल तर इथं क्रॉसमध्ये येईल, इथं कमी येईल. एवढं मात्र लक्षात ठेवायचंय, टेन्शन घ्यायचं नाहीये. व्यवस्थित जसं मी तुम्हाला माप दाखवलेत तशाच पद्धतीने माप तुम्हाला टिक करायची. तर आता आपला हा पाठीमागचा भाग आहे 3 पीस प्रिन्सेस कटचा, तर हा भाग कट करून घेऊयात. तर हा झाला आहे पाठीमागचा भाग आपला तयार. तर पाठीमागचा जो गळा आहे तो पण आपण कट करून घेऊयात. तर हा गोल गळा आहे, तुम्ही डिझाईनचा गळा सुद्धा घेऊ शकता. तर आता आपल्याला तर हाच पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला पुढचा पार्ट सुद्धा कट करायचा असतो. आता पुढच्या बाजूला हुकलूक पट्टी येणार आहे, तर हुकलूक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच वरती टिक करून घ्यायचंय, म्हणजे रेषा मारून घ्यायची. तर प्रिन्सेस कटचं जे पेपर पॅटर्न आहेत आपल्याला आहे त्याच्यावरून उंची कमी जास्त कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. मला वाटतं उंची वाढवायची त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, कमी कशी करायची त्याचा व्हिडिओ पण लवकरच शेअर होणार आहे. तर आता हे अर्धा इंच सोडून आपल्याला हे टिक करून घ्यायचं आहे. गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, साईज आणि उंची. आता काय होईल की उंचीमध्ये आपल्याला पुन्हा अर्धा इंच वाढवायला लागणार आहे. इथे अर्धा इंच वाढवायला लागणार आहे कारण क्रॉसपट्टीचं ब्लाऊज आहे. विदाऊट क्रॉसपट्टी असेल तर वाढवायची गरज येत नाही. अर्धाच इंच वाढवायला लागतं तरी, कारण काय होतं जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित येतो जर वाढवलं तर बऱ्याचशा महिला म्हणतात की 2 पीस प्रिन्सेस कट मध्ये वाढवायची गरज येत नाही, पण इथं हा जो पार्ट आहे हा वाढवायला लागतो. इथं जो आपला प्रिन्सेसचा आकार येतो त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच वाढवायला लागतो. नंतर हा अर्धा इंच कमी होऊन जातो, हा अर्धा इंच कमी होतो. तसं क्रॉसपट्टीच्या याच्यामध्ये नाही. तर आता मुंड्याला आधी शेप देऊन घेऊयात. मुंड्याला शेप तुम्ही जसं मी क्लासेसमध्ये दाखवले तसा शेप द्यायचा आहे. मी इथे डायरेक्ट शेप देऊन घेतलेला आहे. गळ्याची उंची आपल्याला मोजायची आहे. जेवढी तुमची गळ्याची उंची असेल 6 इंच 6.5 इंच टिक करायचं आहे. मी तयार 6 इंच घेतलेले आहे, 6.5 इंच वरती टिक केलेला आहे. गळ्यालाही आकार देऊन घेऊयात. पुढचा गळाही मी गोल घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही आकाराचा घेऊ शकता. तर इथं 3 पीस प्रिन्सेस कट साठी आपण हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच ऑलरेडी वाढवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे. 3 इंच मी इथे क्रॉसपट्टी 3.25 ते 3 इंच घ्यायची आपल्याला. या साईडने 2.5 इंच. तर आधी कमरेचं माप टाकून घेऊयात. अगदी 32 इंच कंबर घेतलेलं होतं, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता हे 1 इंच का उरले तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण पाठीमागचा जो टक्स असतो हा त्यासाठी आपण इथं हे 1 इंच वाढवून घेतलेलं असतं. हे जे 1 इंच आहे ते आपण पाठीमागच्या या टक्ससाठी वाढवलेलं असतं, दोघं साईडने अर्धा अर्धा इंच. तर ते आपल्या इथं मायनस होणार आहे आणि वरच्या बाजूने एक्स्ट्रा कापड लागणार आहे. तर तो कसा कट करायचा ते पण मी दाखवणार आहे. हा भाग जो आहे हा आपला कट होऊन जाणार आहे. हा भाग जो आहे तो कट होऊन जाणार आहे. आता आपण इथं मोजून घेतलेला आहे, तुम्हाला पुन्हा मी मोजून दाखवते. 3 इंच घेतलेला आहे. हे जे आहे हे कट होणार आहे, एक्स्ट्राचं कापड आहे. 3 इंच घेतलेला आहे, तर इथं 5 इंच वरती टिक करून घेऊयात आणि शेप देऊन घेऊयात.
इथं 3 इंच, इथं 2.5 इंच आणि पाव इंच वरती. आता इथं अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी टिक करून घेतलेली आहे. आता आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे. टक्स पॉइंट आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून काढायचा आहे, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. इथं 10 इंच वरती पॉइंट केलेला आहे. आता छातीचा 10वा भाग घ्यायचा आपल्याला. 36 साईज आहे. 3.6. तर इथं अशा पद्धतीने टिक केलेला आहे. तर इथं आपल्याला सरळ रेषा टिक करून घ्यायची आधी. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इथं व्यवस्थित गोल आकार देऊन झाला की आपल्याला प्रिन्सेसचा पण आकार द्यायचा आहे. इथं 1.5 इंच वरती आपण टिक करून घेऊयात आणि 1.5 इंचापासून सुद्धा आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा प्रिन्सेसचा सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आकार देऊन दाखवलंय. हे जे अंतर आहे हे कट होणार आहे 1.5 इंच. आपलं 1.5 इंच घेतलेलं आहे, हे आपण कट करणार आहोत. तर काय होईल, हे कट केल्यानंतर इथं आपला कापड कमी पडेल, तर आपल्याला इथून 1.5 इंच वाढवायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, असं 2 इंच. ठीक आहे. तर इथं 2 इंच वरती टिक केलेला आहे, इथं अर्धा इंच. आता इथं वरती अर्धा इंच का वाढवलं आपण, कारण इथं आपला कापड एक्स्ट्रा जाणार आहे शिलाई मार्जिन मध्ये, त्यासाठी आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टक्स पॉइंट टिक करून घेतलेले, 1.5 इंचावरती घेतलेला आहे. इथून वरच्या बाजूने टक्स मोजून घेतलेला आहे, क्रॉसपट्टी टिक केलेली आहे. सगळं व्यवस्थित मी तुम्हाला टिक करून दाखवलंय. हा सुद्धा खालचा जो कापड आहे तो कट होणार आहे आणि हा सुद्धा कट होणार आहे. हा कापड कट होईल त्यासाठी आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं जेवढं घेतलेलं असेल तुम्ही त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचे. मी 1.5 इंच घेतलेले, तर याच्यात अर्धा इंच प्लस केलेलं, असं 2 इंच वरती टिक केलेलं आहे. आता आपण कट करून घेऊयात. ही आहे आपली क्रॉसपट्टी. मुंड्याचा जर शेप व्यवस्थित असेल तर ब्लाउजला घोळ येत नाही. आता आपण जो प्रिन्सेसचा आकार आहे तो कट करून घेऊयात. अशा प्रकारे, आणि इथे अगदी थोडंसं 1/2 इंचापेक्षा कमी असं कट करायचं आहे, काखेमध्ये लूज होत नाही. अशा पद्धतीने आपण हा आकार कट करून घेतलेला आहे. आकार असा गोल दिसला पाहिजे, तेव्हा कप अतिशय सुंदर असा क्रिएट होतो. तर हा झाला पुढचा पार्ट, हा पण झाला पुढचा पार्ट. दोघही भाग तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कटची 36 साईजचं पुढचा भाग, पाठीमागचा भाग हे सगळं कट झालेलं आहे. तर आता आपण बाही कट करणार आहोत. 36 साईज आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी 36 साईज तुम्हाला कट करून दाखवलेली आहे. ज्या ताईंनी मला हे माप कमेंट करून सांगितलेलं आहे की कट करून दाखवा, त्या ताईंची बाहीचं माप दिलेलं नाही, तर मी माझ्या मनाने बाही कट करणार आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगते, जर उंची तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर करू शकता. मी 14.5 इंच तयार उंची घेतलेली आहे. तर इथं सगळ्यात आधी सरळ रेषा टिक करून घ्यायची आहे. 5 इंच, 4 इंच तयार बाही घेणार आहे, त्यासाठी मी 5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. कारण अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला अस्तर जॉईन करण्यात जाणार आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला शोल्डर जॉईन करण्यात जाणार आहे. 36 साईज आहे. 36चा चौथा भाग प्लस अर्धा इंच हे आहे 36. त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आपण आणि अर्धा इंच घेतलेला आहे. आता 4 इंचची बाही आहे, त्यासाठी मी 2.25 इंच खुल्या भागाकडून कमी करणार आहे. 2 इंचावरती टिक केलेला आहे.
आणि बाहीला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं आपण बाहीला शेप देऊन घेतलेला आहे. दंडगेर तुमचा जो काही असेल तो दंडगेरचं इथून इतकं माप टाकायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. बाहीची उंची आहे 4 इंच, खुल्या भागाकडून घेतलेला आहे आपण 2.25 इंच. आणि हे जे आकार आहे हे आपल्या मनाने द्यायचे. प्रत्येक वेळी महिला विचारतात त्यामुळे मी त्या आकाराचं सांगतच नाही आता की किती आकाराने. हा जो आकार आहे हा 0.5 ते 0.75 एवढा द्यायचा आहे. तुम्ही खुल्या भागाकडून 2 इंच घेतलं तरी चालेल. काखेचा भाग जर तुम्हाला मोठा हवा असेल तर 2 इंच खुल्या भागाकडून घेतलं तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे आपण ही 36 साईजची बाही कटिंग केलेली आहे. 36 साईज 3 पीस प्रिन्सेस कटचे सर्व पार्ट आपले कट झालेले आहेत. सगळे पार्ट दाखवते. हा आहे पाठीमागचा भाग, साइड पार्ट, पुढचा पार्ट, क्रॉस पट्टी आणि बाही. अशा पद्धतीने आपले 3 पीस प्रिन्सेस कटचे 5ही पार्ट कट झालेले आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कट करून दाखवलेत, माप घेऊन दाखवलेत. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.